सो वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गाईज. आज आपण चाललो आहे लोणावळ्याला एकविराईच्या दर्शनाला. आता नवरात्रींमध्येच जायचं होतं बट काही जमलं नाही, पॉसिबल नाही झालं. मोरया मोरया. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री महाकाल. आपण 6:18 आपली राईड स्टार्ट केली. ऑलमोस्ट 6:15 चालू केले बोलू शकता तुम्ही. आणि डिस्टन्स आहे 89 किलोमीटर, 90 किलोमीटर्स होतं. तर बघू आता आपल्याला किती वेळ लागतो. हां, बरं वाटतं राईडला निघून. बाईकवरती बसल्यावरती आहे ना वेगळाच एक थेरपी आहे. रायडिंग ही वेगळी थेरपी आहे एक. कॅमेरा मी सेट केला आहे, तुम्हाला कसं दिसतंय ते सांगा तुम्ही कमेंट करून नक्की. आणि थँक्स एव्हरीवन, तुम्ही खूप सपोर्ट केला ले राईडला. ले राईडच्या प्रत्येक व्लॉगला, इवन इंस्टाग्रामवरती पण तुम्ही निक्कीला खूप सपोर्ट दिला, खूप प्रेम दाखवलं तुम्ही सगळ्यांनी. सो थँक्यू सो मच यार त्याच्यासाठी. कारण की आम्हाला म्हणजे मला एवढं वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद चांगला भेटेल सगळ्यांचा. बट खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे सगळ्यांचा, खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे. खूप नवीन सबस्क्रायबर जोडले गेले आपल्याला. बाकी आई एकविरा आईच्या देवळाची कहाणी तुम्हाला माहिती आहे का? आज तुम्हाला रस्त्यामध्ये सांगेन मी. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा. आणि ह्या डोंबिवलीच्या डीमार्टचं दर्शन सकाळी सकाळी. खूप जणांची शॉपिंग इकडे होते. ज्यांचं लग्न झालं आहे त्यांना माहिती आहे कशी शॉपिंग होते डीमार्टला. येतो 400 रुपयाचा घ्यायला, बिल होतो 5,000चा कमीत कमी. ॲटलीस्ट आमचा तो होतो. तुमच्यासोबत पण हा सीन होतो का? डीमार्टला आता 400-500 रुपयाचा बिल होणार असेल आणि बाहेर निघताना होतो 4-5 हजाराचा कमीत कमी. होत असेल तर कमेंट करून सांगा जरा, बरं वाटतं. थोडी ट्रॅफिक नाही इकडे तर. आणि मेट्रोचं काम काय पटापट चालू आहे आपल्या इथे. ॲक्च्युली ते काम करून ठेवतील फ्लायओव्हरचं आणि मेट्रो चालू व्हायला पण लागतील 4-5 वर्षच, ही तर आपल्याला गॅरंटी आहे. पण बघू, कदाचित आपण चुकीचं पण ठरू शकतो. पैसा बोलते आहे भाई, पैसा. बघताय ना, लास्ट इयर लोणावळ्याला गेलो तेव्हा हे काहीच नव्हतं, या बिल्डिंगी वगैरे. फर्स्ट व्हिडिओ माझी आहे ना, आपण लोणावळ्यालाच गेलेलो, फर्स्ट ब्लॉग काढलेला बाईकचा तो. तेव्हा बाईक दुसरी होती, जिक्सर होती. आता बाईक आपली अपग्रेड झाली आहे. तेव्हा रायडिंगचा काही असा शॉक नव्हता आम्हाला. जसं ती राईड करून आलो तसं आम्हाला रायडिंगचा एक हे लागला. आणि मग बोलत चलो अभी क्या है ज़िंदगी में. ज़िंदगी में हेलमेट लगाते और पटापट भागाते. जास्त रोकत नाही ना मी गाईच. आता किती 15-20 दिवसानंतर व्लॉग करतो आहे. शेवटचा व्लॉग केलेला तो होता रजौरी टू श्रीनगर. काय रस्ते होते भाई ते. मुघल रोड एक नंबर रोड आहे. मुघल रोड एक नंबर. मुघल रोड जाऊन सुंदर रोड आहे ना, मी आयुष्यात नाही बघितलं, आयुष्यात. म्हणजे काय त्या रोडचा काय भाई, काय बोलायचं. तुम्ही ब्लॉग बघा. अरे ब्लॉग बघाल ना, त्यात पण आहे ना अर्ध्या व्हिडिओज डिलीट झाल्यात. कारण की काय होत होतं माहीत नाही, कॅमेराला टेम्परेचर खूप लो होता ना तिकडे, तर बॅटरी पटकन ड्रेन वगैरे व्हायची. आणि आधी जाताना कॅमेरा एवढा ऊन होता की आधी हीट झाला, त्याच्यामुळे थोड्या व्हिडिओ डिलीट झाल्या. बट यार, जे टॉपला पोचलेलो ना आम्ही तिकडे, त्या टॉपवरून जो व्ह्यू होता ना यार, तो जाम भारी होता. आम्ही मोबाईलमध्ये पण नाही शूट केला. आम्हाला वाटलं की कॅमेरात झाला तर मोबाईलमध्ये कशाला करायचं. बट यार एक नंबर व्ह्यू होता. काश यार मी तुम्हाला तो दाखवू शकलो असतो. बट नेक्स्ट टाईम पण मी ले जाईन ना, तर इफ पॉसिबल आपण मुघल रोड घेऊ, जर चालू असेल तर, आणि पटकन पास करता आला तर. नाहीतर तसं तो खूप रिस्की रोड आहे. मग 6:18ला आपण तिथे होतो. आपल्या इथे 12 मिनटात आपण इथे पोचलो. बोल, ज्या रोडला 1 तास लागतो त्या रोडला 12 मिनटं लागल्यात. चमत्कार काही चमत्कार.
सोमवार आहे आज, कोजागिरी पौर्णिमा आहे आज. तर आपल्याला लेफ्ट घ्यायचं गाईज. आपण आलो इथे शिल्फा टर्न मारायला. ॲक्च्युली हा धूर आहे की फॉग आहे मला माहीत नाही, पण घाण वास येतो आहे केमिकलचा. यार आपल्या इथे पॉल्युशन खूपच कमी आहे तसं, पण जाऊ दे काय बोलणार. मग जास्त नेगेटिव्ह बोललो ना की मग नेगेटिव्ह ब्लॉग होतो, मग त्या बरोबर नाही वाटत. बट यार आहेतच एवढे नेगेटिव्ह आपल्या इकडे की पॉईंट आऊट करावं लागतं. आता हे रोड बघा, तसे 1 वर्ष आधी होते, आता त्याच्याहून दलिंदर झालेत. तसेच बोलणार होतो मी, पण त्याच्याहून दलिंदर झालेत. जाऊ दे आता काय. आता ना सीन झाला निक्कीच्या इंटरकॉमचा जो माउंट आहे ना तो तुटला आहे. तर मी तो याचा असतो ना आपला 3M टेपचा, डबल साईड टेपचा माउंट, तो लावला आहे सध्या. पण तो काय एवढा स्ट्रॉंग नाही आहे. सो तो निघालेला आणि लटकत होता इंटरकॉम. बरं झालं ती वायर निघाली नाही, ते पकडला तेवढ्यात. आता कुठेतरी फेमिक्विक वगैरे भेटली ना तर बघायला लागेल आणि कायमचा चिकटवून टाकायला लागेल त्याला. कायमचा तर नाही चिकटणार, बट काहीतरी जुगाड करायला लागेल सध्यासाठी. लेफ्ट साईडला आपले सनराईज होतं आहे, बघायचं आहे मला. बट तर बघा सूर्यदेव आला आहे. सनराईज नाही बघायला भेटला आपल्याला, पण सूर्यदेवाचे दर्शन करून घ्या. आज थोडी कृपा ठेव सूर्यदेवा. नाही सिग्नल आहे. किती वेळ थांब ना, आपण टर्न मारून पुढे थांबूया का? सुटला वाटतं. कुठे नाही सुटला. चला हा रोड आहे ना आपला. हाय तेच टाकू. याचं लिचपीचा आहे ना. पेट्रोल पण टाकू, टॉप बॉक्स पण लावून घेऊ. सो आता पेट्रोल टाकायला थांबलेलो आम्ही. मी रेकॉर्ड करायलाच विसरलो. आणि टॉप बॉक्स पण लूज झालेला. हे जे रबर्स आहेत ना हे गेले आहेत पूर्ण, तो सारखा लूज होत आहे. ते चेंज करायचे आहेत मला. काय पूर्ण ले राईडमध्ये टिकलं असतं मला माहीत नाही. आता रबरची एक तर क्वालिटी खराब आहे त्या कंपनीची, नाही तर ते रबरच खराब आहेत. मला एक्सपिरियन्स नाही त्याचा एवढा. सो कमेंट करून सांगा मला तुमच्याबरोबर पण अशी नव्हतो आहे का मी एकटाच आहे. पहिला रायडर दिसलेला आहे आपल्याला आजचा. बाईक आहे ना मी सर्व्हिस सेंटरमध्ये दिलेली, कारण की आता ट्रान्सपोर्ट केलेली ना मी जेव्हा श्रीनगरवरून घरी, तर तिला आहे ना पूर्ण डॅमेज केलेली त्यांनी. म्हणजे त्याने काय केलं माहिती आहे का, जो ट्रान्सपोर्टवाला होता आमच्याकडून घेतले 9,000 रुपये आणि एकदम चीट ट्रान्सपोर्टने पाठवली. मी घाईत होतो, फॅमिली इमर्जन्सी होती, मम्मीला बरं नव्हतं. सो मी बघितलं नाही तेवढं सगळं. तो मला बोलला विश्वास ठेव बाई, मी करेन हे ते, आणि मी ठेवला विश्वास. चुकी झाली माझी. पण त्याने फक्त 3,500ची पावती काहीतरी फाडली आणि DP वर्ल्डच्या एकदम चीप कुरिअरमधून पाठवलं. त्या लोकांनी नाही गाडीला प्रॉपर बांधलं, तिचा इन्शुरन्स केला आणि गाडीची व्हॅल्यू काय दाखवलेली त्याने, 50,000 गाडीची व्हॅल्यू दाखवलेली, 150cc बाईक. म्हणजे एवढा चीपपणा केला त्याने. थोडं वातावरण फॉगी झालं पाहिजे तिकडे लोणावळ्याला, तर मजा येते. मग काय मजा नाही येणार. चला जे आहे ते. आता बँगलोर, पुणे, खोपोली 33. हा किती दिवसाने बाईकवरती असं चालतोय, मजा येते. पब्लिक बोलते बाईकने काय जातो, 4 व्हीलरने जा. बाईकची मजा आपली वेगळीच आहे.
जो बायकर आहे ना, रायडर आहे ना, त्यालाच समजेल ते, तसं सगळ्यांना नाही समजू शकत. आता जूनमध्ये तर आपल्याला गोवा राईड करताना येणार, कारण की तेव्हा आपल्याला लेहची राईड मारायची मोस्टली. बट आमचा प्रयत्न हा आहे की आता जेवढं होईल लवकर तेवढा मुंबई गोवा राईड करायची आहे. तर बघू आता कधी जमतं. राईड्स खूप प्लॅन केलेत आम्ही, बट टायमाचा थोडा इश्यू आहे आम्हाला आणि डेट्स. रोड थोडा ओला आहे इकडे. कुठे? हां, गोव्याला सकाळी निघालो की रात्री पोचतो आपण. गोवा कुठे एवढा लांब आहे. ये तो डेंजर वाला फॉग है गाइस. इंडिया में क्या चल रहा है? इंडिया में फॉग चल रहा है गाइस. आए भाई साहब एक नंबर. याच्यासाठीच तर आलोय आपण. हा यार, मला वाटलेलं फॉग नाही भेटणार असा, पण भेटला. खूप इच्छा होती माझी या फॉगमध्ये बाईक चालवायची आणि ती पूर्ण झाली आहे. खूप मस्त वाटतंय. सकाळी लवकर येण्याचा फायदा झाला आहे आणि थंडावा पण कसला वाढला ना. $33 किलोमीटरच बाकी आपलं. 51 मिनिट्स दाखवत आहे. टाईम वाढतो आहे, डिस्टन्स कमी होत आहे. आता फॉग लाईट्स लावायची गरज आहे. ॲक्च्युली माझ्यासाठी नाही, म्हणजे समोरच्यांसाठी. केले चालू, ब्लिंकर चालू केलेत मी, कारण की उगाचच रिस्क नको जास्त. म्हणजे समोरून कोण येत असेल तर त्याला पण दिसायला, कारण की रॉंग साईडने येतात पब्लिक आपल्या इकडे. आपल्या इकडे ड्रायव्हर्स डेंजर आहेत बाबा. सो त्या हिशोबाने आपल्याला गाडी चालवली. हां, पाऊस पण पडला वाटतं. बघ ना, भारी झालं ना वेदर. आमचा एकदम फर्स्ट व्लॉग बघा जाऊन तुम्ही गाईज. 2च मिनटात आहे. एवढं काय बोललो वगैरे पण नाही त्याच्यामध्ये. पण इकडे चाललेलो आम्ही लोणावळ्याला आणि एकदम मस्त होतं ते. लाईक फर्स्ट एवर बाईक राईड होती माझी. याच्या आधी कधीच बाईक राईडला गेलो नव्हतो मी, आणि निकिता पण कधीच नव्हती गेली. हे बघा भाई, भारी केले ना. राजमुद्रा पण लावली आहे. हां, घाट सेक्शन चालू झालेलं आहे. Something I can feel my blood, it's rushing. This ain't goodbye, we'll be back someday, and we will find our way. Take control. आपण इथून उतरतो आपण दरवेळी. तिकडून जा रे बाई. हां, नाही तिथूनच आहे. चला थोडंसं लेफ्ट साईडला थांबायला बघू आपण. वाव, जस्ट वाव. कर ना रेकॉर्ड याच्यामध्ये, तुझ्या मोबाईलमध्ये वगैरे.
should learn, make mistakes, and we'll be back one day. हे बघा इथे थांबलेलो आपण फर्स्ट टाइम, या ब्रिजला थांबलेलो. इथून दिसतो तो बहुतेक. त्या साईडला जायचं आता मला. तो बघ मिसिंग लिंक. निकिता बोलवते मिसिंग लिंकचा ब्रिज दिसेल का. तो बघा ब्रिज. उतर थांब, मी पहिली थोडीशी बाहेर काढतो गाडी, मग उतर. तिकडे ना मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्टचा ना जो केबल ब्रिज बनतोय तो बघा अपडेट. एक नंबर असणार आहे हा ब्रिज. ट्रॅव्हल डिस्टन्स तर कमी होईलच, पण काय इंजिनिअरिंग मार्वल या खरंच. फॉग आहे ना आता पूर्ण क्लिअर होत चाललाय, क्लाउड्स. आणि तिकडे आम्ही गाडी पार्क केली, निक्की त्या साईडलाच आहे. लेट्स गो. हां इथे सावलीत पण थांबू शकलो असतो काय. हे हा बा पडला वाटतं. आपण बाहेर राईडला वगैरे आलो ना, तर ते समोरचे रायडर्स होते ना, ते छपरी लोकांची भांडत बसत होते. सॉरी बोलून निघून जायचं आपण, कारण की पब्लिकची मेंटॅलिटी आहे ना आजकाल जाम बेकार झालेली आहे. आणि पब्लिकचा इगो ना खूप सॉफ्ट झाला आहे आता. लगेच हर्ट होतो, काही बोललो ना लगेच इगो हर्ट होतो. तर गाईस तुम्हाला ना एकविराईच्या मंदिराची कहाणी माहीत नसेल तर मी सांगतो. जेव्हा पांडव आहेत ना वनवासावरती होते ना, तेव्हा त्यांना म्हणजे आईने दर्शन दिलं आणि सांगितलं की माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासाठी मंदिर बांधा, पण ते मंदिर आहे ना एका रात्रीत बनलं पाहिजे म्हणजे. तर मग पांडवांनी एका रात्रीत आईसाठी मंदिर बांधला आणि मग आई खुश झाली आणि पांडवांना आहे ना हे दिला, वरदान दिला की तुम्हाला आहे ना वनवासामध्ये कोणी ओळखू नाही शकणार. म्हणजे हां आता ते त्याचमध्ये पण म्हणजे खूप मोठी आहे ती स्टोरी. एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी एवढं. आणि अजून एक हे म्हणजे तुम्हाला ना ही स्टोरी आहे ना गाण्यामधून ऐकायची असेल ना, तर दरवेश पाटीलचं आहे ना यूट्यूबवरती एक मस्त गाणं आहे कहाणी मंदिराची. ते नक्की बघा, नक्की ऐका, ते जाम भारी गाणं आहे आणि पूर्ण स्टोरी तुम्हाला त्यात समजून जाईल. आणि एवढी चाल पण एवढी भारी आहे ना. दरवेश पाटीलचे सगळेच गाणी भारी आहेत, पण यो गाणं ऐका तुम्ही, रास भारी गाणं आहे. आणि थोडी आगरी पण बाहेर यायला लागली आता माझी. एकविराई चालू आहे ना. हा रोड आहे, पावसात वाट लागली आहे रोडची. चंद्रावर खड्डे तसेच खड्डे पडले आहेत बघा गाडीच. आठ 8:53ला पोचलो आहे आपण. 6:15 आपण राईड स्टार्ट केलेली. छोटीच राईड होती, थोडेसे स्टॉप वगैरे घेतले ना आम्ही, म्हणून थोडासा लेट झालो. फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो ना, पाऊस पण होता ना डेंजरवाला. पूर्ण पायऱ्यांवर पाणी वाहत होता, जाम डेंजर पाऊस होता.
हालत बेकार झालेली तेव्हा, आणि तेव्हा जिक्सर होती. फर्स्ट राईडला आलेलो आम्ही तेव्हा. बट ठीक आहे, चांगला एक्सपिरियन्स होता. एक्स्ट्रा 5-5 किलो 10 किलो घेऊन चढतोय आम्ही रायडिंग गिअर्समध्ये. ठेवू कुठेतरी चल पुढे. पोचलोय आम्ही वरती. काय एवढी गर्दी वगैरे वाटत नाही आज. मस्त सजवलंय पण, म्हणजे तुम्हाला दाखवतो मी. 15-20 मिनिटं लागली ना वरती यायला. वरती गाडी आणली ना तुम्ही तर पटकन पोचाल. कधी कधी सोडत नाही पण ते काय काम बिम चालू असेल रस्त्यात तर. तुम्हाला दाखवतो मी म्हणजे थांबा. आई माऊलीचा उदो खाणी आले नाहीत. आपण जाऊ, हे आपण एक्सप्लोअर करू. पहिले आईचं दर्शन घेऊन जाऊ. सो आता आम्ही दर्शन घेऊन आलोय. मस्त दर्शन झालं आमचं, काहीच गर्दी नव्हती. खूप छान होतं दर्शन. आणि आईची तयारी पण मस्त केलेली होती. ग्रीन कलरची साडी. आता आम्ही तिकीट बुक केलं, ऑनलाईन बुक करायला लागलं आम्हाला. जोण्याचे पैसे दिले का? And now we're all doing our own thing, but I'll never forget our glory days. My mind is full of the memories, yeah. And I'll never forget what they meant to me. Don't worry, we'll be back one day to celebrate our glory days. आपण मग तिकडे जाऊन आलो, स्तूपा बघितला आपण. आता आपण इकडे जाऊया. इकडून वरती जायला आहे बहुतेक. सो चला बघू. इथून आपण एंट्री केली आणि आता वरती जायला आपल्याला इथून वरती जायचं आपल्याला. तिकडून आपण आलो आणि आता इथे असं आहे. ॲक्च्युली इथून पण काहीतरी आहे, पण त्याने आता सध्या बंद करून ठेवलं आहे हे. सो माहीत नाही आता दुसरीकडे कुठे जायला आहे की नाही. अजून कुठे आहे जायला? ते एक आणि हेच आहे का? दोनच आहेत का? हे इकडचं काय बंद करून ठेवलं आता? पावसाळ्यात बंद असतं की नंतर चालू करतात? कायम बंद आहे. चला गाईस, आता खालती जातो आणि पेट पूजेची सोय करू. थोडी आता भूक लागा लागली मला. आता मी इथून जिनूसाठी छोटीशी टोपी घेतली आहे. मस्त भेटली. काय घेण्यासारखं पण नाही, ती 5 महिन्याचीच आहे ना, हे घालेल तरी. विहान तुला टोपी पाहिजे का? घालशील का विहान अशी टोपी? घालतो तुला पण. तिथे मॅग्नेट होते. तो आता पबजी खेळतो. चला आता आम्ही निघतोय 11 वाजता. काय थोडीशी निकी. काय टीम ॲडव्हेंचर करून काहीतरी ग्रुप आला आहे. त्यांच्या बसेस सगळ्या खूप पोरं होती. कसलं ॲडव्हेंचर आहे काम आहे त्यांचं. चालू आहे नाही चालू आहे धाब्यावरती. बोलो इकडे जेवून घेऊ. आम्ही ना बटर रोटी मागवली आणि पनीर कढाई मागवली आणि एक जिरा राईस मागवला. जेवणाला आहे ना एक नंबर टेस्ट आहे. नॉनव्हेज पण तेवढंच भारी आहे. बिर्याणी तर तुम्ही आला नॉनव्हेजच्या दिवशी एकदम चिकन टिक्का बिर्याणी खाऊन बघा. आपल्या इथे तर भेटत पण नाही तशी डोंबिवलीमध्ये, पण इथली खाऊन बघा, एक नंबर आहे. चला आम्ही जेवून निघालो आहे. एक नंबर होतं जेवण, टोटली वर्थ इट. इथेच मॅप्रो गार्डन आहे पुढे, तेव्हा मॅप्रो लिहिलं आहे.
जाऊन बघूया कसं आहे. माहीत नाही कसं आहे, म्हणजे कसं असेल, काय एक्सपेक्टेशन नाही ठेवले आहेत. जस्ट एक आहे म्हणून चाललो आहे. काय डोकरीची केस पाहिजे? नाही मॅप्रो एक्सपिरियन्स गाईज. मॅप्रो चांगलं आहे, टाइमपास आहे. हा म्हणजे उन्हात जाऊन हे करण्यापेक्षा हे बरं. काय इकडे प्रोडक्ट वगैरे घ्यायचे असतील तर येऊन फायदा आहे, नाही तर टाईम वेस्ट आहे. मी नाही सनग्लासेस लावते, मी आपला नॉर्मल वायझर लावतो हेल्मेटचा. चला 2.5 तास दाखवते गाईच, बघूया किती वेळ लागतो. 83 किलोमीटर्स इथून. खंडाळा लेक ही गाईज लेफ्टला आपल्या. जस्ट वाव. वे टू खोपली, नो एंट्री. यो हॉटेल सातबारा इथे पण आहे. नवी मुंबई दाखवतं याच्यामध्ये. आपल्याला माहिती आहे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 1000 सबस्क्रायबर करा पटकन. 1000 सबस्क्रायबरचा गोल आहे आपला. चलो, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.